धन्यवाद। आणि यानंतर महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। राज्यात येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून परतणार। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातून येत्या 10 ऑक्टोबर पर्यंत मान्सून परतण्याची चिन्ह। बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस, पाणी प्रकल्प अद्याप कोरडेच, जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट कायम। कल्याण डोंबिवली परिसरात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार। कांबा सबस्टेशनच्या फिल्टर दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद। पनवेलमध्ये पेट्रोल पंप चालकाला 3 तरुणांकडून शिवीगाळ करत मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद। पनवेल पोलिसांकडून एकाला अटक। नाशिकच्या सातपूर कामगारनगर परिसरात 2 गटात तुफान हाणामारीनंतर झालेल्या दगडफेकीत काही दुकानदारांचं मोठं नुकसान। अकोल्यामध्ये अजित पवार गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात राडा, शिवा मोहोड यांच्या नियुक्तीला अमोल मिटकरींचा विरोध। पदाधिकारी मेळाव्यामध्ये दिलीप वळसे पाटलांसमोरच हा राडा। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा अभियानाला भाजपचा विरोध, दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी। काही काळ वातावरण तणावपूर्ण। दिव्यातील साबे गावात सिलिंडर लिकेज नंतर स्फोट। डीजे कॉम्प्लेक्समधील इमारतीमध्ये 4थ्या मजल्यावर हा स्फोट। सिलिंडर स्फोटात 2 जण जखमी झाल्याची माहिती। पालघरच्या वसई फाट्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातात कारचं मोठं नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी। लातूरच्या निलंगा तालुक्यातील हसोरी गावात भूकंपाचे धक्के। 1.6 रिश्टर स्केलचा हा भूकंप। हसोरी गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मुख्यमंत्र्यांची विमानतळ विकास कंपनी संचालक मंडळासोबत बैठक। राज्यात हेलिपॅड उभारणीसाठीचा मार्ग सुकर। शिंदेंच्या अध्यक्षतेमध्ये एमएडीसीच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय। अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची मान्यता आरबीआयकडून रद्द। बँकेवर प्रशासक नेमून पुढील कारवाई होणार। बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईच्या शक्यता नसल्यानं मान्यता रद्द। जळगावमध्ये वाळू माफियांकडून तराफ्यांच्या सहाय्यानं वाळू चोरी। महसूल विभागाकडून थेट नदीत उतरून वाळू माफियांवर कारवाई। तराफ्यांसह मोठ्या प्रमाणात वाळूही जप्त। मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य। पुलावरच्या लोखंडी सळ्याही बाहेर आल्यानं अपघात होण्याची शक्यता। पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी। गडचिरोलीतील धानोरा मुरुंगाव राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था। निकृष्ट कामामुळे रस्त्याची वाताहत। महामार्गावर नागरिकांचा जीवघेणा प्रवास। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा जिल्हा परिषद शाळेत 135 विद्यार्थ्यांमागे फक्त 2च शिक्षक। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। शिक्षकांची नेमणूक करण्याची पालकांची मागणी। कांदिवलीच्या बिल्लाबंग इंटरनॅशनल स्कूलवर मनसे कार्यकर्त्यांचा मोर्चा। अल्पवयीन विद्यार्थ्यांचा शिक्षकावर विनयभंगाचा आरोप। पोलिसांकडून गुन्हा दाखल। मनसेकडून शिक्षकाच्या निलंबनाची मागणी। आज सकाळी 9 वाजता मुलुंड टोलनाक्याजवळ अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन। आंदोलनाला मात्र अद्याप परवानगी नाही। जळगावमध्ये खानदेश कामगार संघटनेच्या मजूर महिलांचा महागाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। महागाई कमी करण्यासाठी महिलांची मागणी। मोर्चात हजारोंच्या संख्येनं शेतमजूर महिला सहभागी। चंद्रपुरात माड संघटना आक्रमक। नांदेडच्या अधिष्ठात्यांना खासदारांनी दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांकडून कॅन्डल मार्च। काळ्या फिती बांधत डॉक्टरांकडून निषेध। अमरावतीमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना निकृष्ट भोजन पुरवठा। कामगार कल्याण कार्यालयासमोर प्रहारचं आमरण उपोषण। जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपूत समाजाचं आमरण उपोषण। उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पाठिंबा। जात प्रमाणपत्र वैधता आणि जात प्रमाणपत्र सुरळीतपणे मिळण्यासाठी हे आंदोलन। गोंदियातील रेल्वेच्या भूमिगत मार्गाच्या समस्यांसाठीच उपोषण मागे। नगर परिषदेकडून उपोषणकर्त्यांची दखल। अधिकाऱ्यांकडून समस्या सोडवण्याचं आश्वासन। मोर्टो कार्लो कंपनीवर डहाणूतील साखरे डॅममधून अवैधरित्या मातीचं उत्खनन केल्याचा आरोप। कष्टकरी संघटनेचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर धडक मोर्चा। वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर फाडले। गणपती निमित्तानं लावण्यात आलेले हे बॅनर फाडण्यात आले। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू। बेरोजगार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांसाठी रोहित पवार काढणार संघर्ष यात्रा। दसऱ्यापासून पुण्याच्या तुळापूर इथून संघर्ष यात्रेला सुरुवात होणार। धाराशिवमध्ये पहाटे 3 वाजता फटाके फोडून पुष्पवृष्टी करत मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत। उपळा इथल्या गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेल्या तरुणांच्या उपोषणस्थळी जरांगेंची भेट। सोलापुरात मनोज जरांगे पाटलांची आज दुपारी 2 वाजता जाहीर सभा। सोलापुरात सभेची जय्यत तयारी। आणि पंढरपूर, मंगळवेढा, कुर्डुवाडीतही जाहीर सभा होणार। तर हिंगोलीमध्ये बच्चू कडूंच्या उपस्थितीत आज दिव्यांगांच्या दारी अभियान। कार्यक्रमामध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तारही हजेरी लावणार। साताऱ्यात भाजपचं घर चलो अभियान। चंद्रशेखर बावनकुळेंकडून व्यापाऱ्यांशी संवाद। महाविजय 2024 संकल्प दौरा यासाठी बावनकुळे सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर।
आणि येत्या काही दिवसात सोनं चांदी आणखी स्वस्त होण्याची चिन्ह. आतापासूनच स्वस्त झालेलं सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना. लवकरच समिती अहवाल सादर करणार. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह 17 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका घोषित. 5 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी. चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्रातील 210 मेगावॅटच्या कालबाह्य संचाचं पाडकाम. वीज केंद्रातील व्यापलेली जागा मोकळी करण्यासाठी हा निर्णय. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला मदत करण्यासाठी गुरुद्वाराचा पुढाकार. आपत्कालीन मदत करण्याची गुरुद्वारा बोर्डाची तयारी. यवतमाळमध्ये गुप्तधन शोधण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू. दारव्हा परिसरातील विहिरीमध्ये आढळला मृतदेह. गुप्तधन शोधण्यासाठी घरामध्ये खोदकाम करत असतानाची ही घटना. पुणे जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा पदभरतीसाठी येत्या शनिवारपासून परीक्षा. रिगमन पद, वरिष्ठ सहाय्यक आणि विस्तार अधिकारी या पदांसाठी परीक्षा होणार. महापालिकेतील आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टीनं 29 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारली जाणार. पालिकेला केंद्र सरकारकडून 40 कोटी त्या 60 लाखांचा निधी मंजूर. पिंपरी शहरातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी उपक्रम. सोशल इम्पॅक्ट बॉन्डद्वारे योजनांची अंमलबजावणी केली जाणार. 3 वर्षात 100 कोटींची गुंतवणूक अपेक्षित. 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पुणे पालिकेकडून अर्जाचं आवाहन. येत्या सोमवारपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार. पुण्यामध्ये सचिन खरात गटाची अजित पवारांच्या पालकमंत्रीपदानंतर बॅनरबाजी. नवीन सर्किट हाऊस चौकात टायगर इज बॅक आणि आताचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स. पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून जल्लोष. अजित पवारांकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते उत्साहात. परभणीच्या पालकमंत्रीपदी संजय बनसोडे यांची नियुक्ती. शहरातील गांधी पार्क या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांना नंदुरबारचं पालकमंत्रीपद मिळाल्यानं जळगावच्या अमळनेरमध्ये जल्लोष. कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद साजरा. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफांची वर्णी लागताच फटाके फोडत आनंदोत्सव. हलगीच्या ठेक्यावर नाचत कार्यकर्त्यांकडून जल्लोष. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आयुष्यमान भारत नोंदणी शिबिराची सुरुवात. नागरिकांना 5 लाखांपर्यंत आरोग्य विम्याचा लाभ मिळणार. भंडाऱ्यामध्ये धान विक्रीच्या नोंदणीसाठी 20 केंद्रांची यादी जाहीर. शेतकऱ्यांनी धान विक्री करण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी करावी. पणन विभागाचं आवाहन. नागपुरातील बोरगाव परिसरात बिबट्याची दहशत. कुत्र्यांची शिकार करण्यासाठी बिबट्या गोकुळ हाऊसिंग सोसायटीमध्ये शिरल्याची घटना. परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भाईंदरच्या उत्तान या ठिकाणी पालखाडी परिसरात बिबट्याचा वावर. रहिवासी वस्तीमध्ये फिरत असताना बिबट्या सीसीटीव्हीत कैद. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांकडून दुचाकी चोरास अटक. काही चैन पूर्ण करण्यासाठी बाईक चोरी. 7 दुचाकी जप्त.